छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील वाईन शॉप हटवण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा तीव्र लढा, न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अत्यंत जवळ सुरू असलेल्या रिझानी वाईन शॉपचे तात्काळ स्थलांतर करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून प्रशासनाने दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुका अध्यक्ष माननीय विशाल तात्या बागुल यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. संबंधित वाईन शॉप धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अगदी जवळ असल्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याच संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यापूर्वी 17 ऑगस्ट 2022 रोजी याबाबत निवेदन देण्यात आले होते, परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात 28 मार्च रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरी देखील मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनानुसार 1 एप्रिल 2026 पर्यंत रिझानी वाईन शॉपचे स्थलांतर न झाल्यास 2 ऑगस्ट 2026 रोजी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक जळगाव यांच्या कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या उपोषणात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या आंदोलनाला दीपक परदेशी पाचोरा तालुका महासचिव, प्रमोद इंगळे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष, गौतम सोनवणे, शांताराम अहिरे उपजिल्हाध्यक्ष, भीमराव सोनवणे, गुलाबराव जगन्नाथ ब्राह्मणे, युवराज जयसिंग सोनवणे, प्रकाश सपकाळे, भूषण भालेराव, संजय बागुल, विलास चव्हाण, चाळीसगाव तालुका अध्यक्ष, वाल्मिक लोखंडे, भडगाव तालुका अध्यक्ष, गौतम सोनवणे, समता सैनिक दल प्रचारक, दिगंबर सोनवणे, वंचित बहुजन आघाडी महानगर जिल्हा उपजिल्हाध्यक्ष, तसेच जितेंद्र भाऊ केदार, वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष यांचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आमरण उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी शासन, प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागावर राहील, असा इशाराही रिपब्लिकन सेनेने दिला आहे. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी खंडू महाले, जळगाव.